नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। बघा 2025 मध्ये 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता घट कधी उठवावे, त्याचबरोबर घट हलवल्यानंतर देवांना आंघोळ कशी घालावी, त्याचबरोबर देवांची देवपूजा कशी करावी, देवपूजा कोणत्या वेळेत करायची आहे आणि आपल्याला ही देवपूजा नवमीला करायची आहे की दशमीला करायची आहे, त्याचबरोबर योग्य वेळ कोणती आणि देवपूजा करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे। न विसरता तुम्ही घट हलवल्यानंतर जेव्हा देवपूजा करणार आहात तर ही गोष्ट करायची आहे। अखंड दिव्यातील साहित्याचं काय करावे, कलशातील साहित्याचं काय करावे, तसेच घट विसर्जनाचा नवमीचा व दशमीचा शुभमुहूर्त काय आहे, घटाच्या साहित्याचं काय करावं, घट विसर्जनाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा। आपण विधीपूर्वक आणि योग्य पद्धतीने शुभमुहूर्तावरती घटस्थापना करत असतो, त्याचप्रमाणे घट उठवताना सुद्धा ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेमध्ये उठवले गेले पाहिजेत, तरच आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ हे मिळेल। तर बघा 12च्या आतमध्ये घट उठवल्या जातात, त्यामुळे आपल्याला या अशुभ वेळा वर्ज्य करून 12च्या आतमध्ये घट उठवायचे आहेत। आता ज्यांना अत्यंत शुभमुहूर्त हवा आहे तर 1 ऑक्टोबरला रवियोग हा सकाळी 8:06 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला सकाळी 6:29 तो संपणार आहे। हा जरी रवियोग असला तरी सुद्धा यामध्ये यमगंडम काळ जो आहे तर तो सकाळी 7:59 सुरू होणार आहे। त्यामुळे यमगंडम काळ संपल्यानंतर आपल्याला घट उठवायचे आहेत। म्हणजे बघा अत्यंत शुभ मुहूर्त असणार आहे नवमी तिथीचा 1 ऑक्टोबर 2025 तो सकाळी 9:28 पासून ते सकाळी 10:58 पर्यंत आपण या शुभ मुहूर्तावरती घट उठवू शकतो। त्याचप्रमाणे सकाळी सूर्य उगवल्यापासून ते आपण यमगंडम काळ सुरू होईपर्यंत म्हणजे 7:59 पर्यंत म्हणजेच काय तर सकाळपासून ते 8 वाजेपर्यंत आपण घट उठवले तरी सुद्धा चालतील। आता 2 ऑक्टोबर गुरुवारी दसरा आहे, तर या दशमी तिथीचा शुभ मुहूर्त पाहूया। सकाळी 7:59 पासून ते सकाळी 9:28 पर्यंत आणि दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी गुल्ली काळ संपल्यानंतर म्हणजे 10:58 पासून ते 11:55 पर्यंत असणार आहे। तर या 2 अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपण घट जे आहे ते उठवू शकतो। दसऱ्याचा संपूर्ण दिवस हा शुभ असतो, तरी सुद्धा 2 शुभ मुहूर्तावरती तुम्हाला वेळ असेल तर नक्कीच तुम्ही घट हे विसर्जित करू शकता। तर बघा आता 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना झालेली होती आणि आता 1 ऑक्टोबरला महानवमी तिथी आहे। या दिवशी वार आहे बुधवार। तर तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून नवमी तिथीला घट हलवण्याची पद्धत असेल तर येणाऱ्या बुधवारी 1 ऑक्टोबरला घट हे हलवायचे आहेत। आणि बघा काही ठिकाणी अशी पद्धत असते की दशमीला म्हणजे दसऱ्या दिवशी घट हे हलवतात। जर तुमच्या घरामध्ये अशी पद्धत असेल तर 2 ऑक्टोबरला गुरुवारी दशमी तिथी आहे, तर त्या दिवशी तुम्ही घट हलवू शकता। आता बघा घट हलवताना जर तुमचे घट महानवमीला हलवत असतील किंवा दसऱ्या दिवशी हलवत असतील तरी देखील आपल्याला काय करायचं आहे, दुपारी 12च्या आत घट हे हलवून घ्यायचे आहेत। घट हलवताना 5 मुलांना किंवा 5 कोणत्याही जेंट्सला तुम्हाला बोलवायचं आहे आणि तुम्हाला घट हा हलवायचा आहे। घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला थोडा हलवायचा आहे आणि त्यानंतर जे आलेले मुलं आहेत किंवा जे कोणी जेंट्स आहेत त्यांना तुम्हाला जी कडाकणी केलेली आहे तुम्ही तर तो प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे किंवा कोणताही गोडाचा प्रसाद तुम्ही या दिवशी त्यांना खायला देऊ शकता। बघा शेवटच्या दिवशी घटावरती जी माळ आपण अर्पण करतो, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, पण विड्याच्या पानांची माळ शेवटच्या दिवशी अर्पण केली जाते। काही ठिकाणी फुलांची माळ अर्पण करतात, पण बघा जुन्या पारंपरिक पद्धतीने शेवटच्या दिवशी विड्यांच्या 9 पानांची माळ अर्पण करूनच घट हा उठवला जातो। आता मी जो नियम आहे तो सांगितला आहे, यावर मला कमेंट येऊ शकतात, शेवटी तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता। आता बघूया घट हलवल्यानंतर देवांची पूजा म्हणजे देवपूजा कशी करायची, त्याचबरोबर देवांना आंघोळ कशी घालायची। तर बघा जर तुमची घट हे नवमीला हलत असतील म्हणजेच बुधवारी 1 ऑक्टोबरला नवमी आहे, महानवमी आहे, तर या दिवशी जर घट हलत असतील तर घट हलवल्यानंतर आपल्याला देवांची देवपूजा मात्र दशमी म्हणजे विजयादशमीला दसऱ्या दिवशीच 2 ऑक्टोबरला गुरुवारी करायची आहे। जरी घट आपले नवमीला हलणार असतील तरी देखील देवपूजा मात्र आपल्याला दसऱ्या दिवशीच करायची असते। आणि जर तुमचे घट हे दशमीला म्हणजेच विजयादशमीला दसऱ्या दिवशी गुरुवारी 2 ऑक्टोबरला जर हलवत असतील
तरी आधी घट हलवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा जी आहे ती देवांची करायची आहे। आता देवपूजा कशी करायची तर बघा, आपण पानांवरती देव ठेवलेले असतात, तर ते पानं, ती फुलं असतात, तर ते निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला देवांना स्नान घालत नाही, त्यामुळे घट विसर्जनाच्या दिवशी जे देव आहेत तर एक एक मूर्ती तुम्हाला ताम्हाणामध्ये घ्यायची आहे। आता समजा गणपती बाप्पांची मूर्ती आहे, ताम्हाणामध्ये घ्यायची, त्या मूर्तीला दुधाने पाण्याने अभिषेक घालायचा आहे। ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही पंचामृताने देखील देवांना स्नान घालू शकता। त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून तुम्हाला ती मूर्ती पुन्हा देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवताय तिथे ठेवायची आहे। अशा प्रकारे सगळ्या मूर्त्या ज्या आहेत एक एक करून तुम्हाला ताम्हाणामध्ये घ्यायच्या आहेत। दुधाने पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून स्वच्छ पाण्याने मूर्तीला अभिषेक करून ती मूर्ती तिथे ठेवायची आहे। तसेच आपल्या कुलस्वामिनींचा जो टाक असतो त्या टाकाला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा, श्रीसुक्त पठण करून अभिषेक करायचा। आपल्या घरात जर देवीचा तांदळा असेल तर या तांदळाला देखील श्रीसुक्त पठण करावं, स्नान घालावं, अभिषेक करावा, तांदळाला शेंदूर लावून घ्यावा। आपल्याकडे जर मूर्ती असेल कुलस्वामिनीची, या मूर्तीला देखील अभिषेक करायचा आणि अशा पद्धतीने देवीचा टाक, तांदळा किंवा मूर्ती यांना प्रथम अभिषेक करून घ्या। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती पूजेच्या ठिकाणी म्हणजे देवघरामध्ये ठेवून द्या आणि ज्या त्या देवाचा जप आपल्याला अभिषेक करताना करायचा आहे आणि अशा प्रकारे देवपूजा करायची। पण लक्षात घ्या, देवांना स्नान घालत असताना एक एक मूर्ती तुम्ही ताम्हाणामध्ये घ्यायची आहे आणि तिला पाण्याने दुधाने अभिषेक करून ती ठेवायची आहे। सगळ्याच मूर्त्या तुम्ही एकत्र ताम्हाणामध्ये घेतलेल्या आहेत आणि वरून तुम्ही पाणी सोडताय हे चुकीचं आहे, किंवा एकाच पाण्यामध्ये सगळे देव तुम्ही स्वच्छ करताय, आंघोळ घालताय हे देखील चुकीचं आहे। तर अशा प्रकारे मूर्ती जी आहे देवांची तर ही देवघरात ठेवायची आहे स्नान घातल्यानंतर, आणि फोटो देखील स्वच्छ धुवून घ्या, कोरडे करून घ्या आणि नंतर ठेवा आणि आपल्याला छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे। त्याचबरोबर जो मंगल कलश असतो आपण स्थापित केलेला असतो नवरात्र सुरू होताना म्हणजे घटस्थापने दिवशी, तर हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये जर आपण स्थापन केलेला असेल तर त्यामधील पाणी आपल्याला घरातील जी रोपं आहेत त्यांना द्यायचं आहे। तसे थोडे पाणी घरातील कोपऱ्यामध्ये शिंपडा। आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो मंगल कलश देवघरामध्ये ठेवलेला असतो, त्यामुळे त्यातील पाणी घरातील रोपांना तुम्ही टाकायचं आहे। तुळशीला आपल्याला हे पाणी टाकायचं नाही। त्याचबरोबर यामध्ये या कलशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी भरायचं आहे। त्यातील जी आधीची पानं आहेत विड्याची किंवा आंब्याची ती काढायची आहेत आणि ती पानं देखील निर्मल्यामध्ये टाकायची आहेत। त्यामध्ये नवीन ताजी पानं जी आहेत विड्याची किंवा आंब्याची पानं 5 पानं त्यामध्ये ठेवायची आहेत। जो नारळ आहे आपण तो कलशावर ठेवलेला तोच पुन्हा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे। अशा प्रकारे पुन्हा आपल्याला छान असं पूजन करायचं आहे। त्या पाण्यामध्ये कलशाच्या हळदी, कुंकू, अक्षदा, सुपारी, 1 रुपयाचं नाणं जे आधी तुम्ही वापरलेलं तेच वापरू शकता आणि पुन्हा असा मंगल कलश तुम्ही दसऱ्या दिवशी स्थापन करू शकता आणि पुन्हा तुम्हाला अशी छान अशी देवपूजा करून घ्यायची आहे। मंत्र, स्तोत्र, आरती, धूप, अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे। तर हे तुम्हाला दसऱ्या दिवशीच करायचं आहे। महानवमीला जर घट हालत असले तरी देखील तुम्हाला आपल्याला देवपूजा महानवमीला म्हणजे बुधवारी 1 ऑक्टोबरला करायची नाही, तर 2 ऑक्टोबरला दसरा आहे, विजयादशमी आहे, तर त्या दिवशीच आपल्याला देवपूजा ही करायची आहे। आणि जर दशमीला घट हालत असतील तुमचे तर घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा करायची आहे। असं आपल्याला करायचं नाही की आधी आपण देवपूजा केलेली आहे आणि घट नंतर हलवलेले आहेत। घट आधी हलवून घ्या आणि नंतर देवपूजा ही आपल्याला करायची आहे। आणि दसऱ्या दिवशी जे देव आहेत पानांवर मांडलेले तर ते आपल्याला काढायचे आहेत, हलवायचे आहेत आणि देवपूजा ही करायची आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्या दिवशी आपण देवांना आंघोळ घातल्यानंतर त्यांना नवीन वस्त्राखाली अंथरून त्यावर त्यांची स्थापना करायची आहे। जुने वस्त्र तुम्ही विसर्जित करू शकता किंवा इतर गोष्टींसाठी वापरू शकता। तुम्हाला दसऱ्या दिवशी नवीन असं वस्त्र आणायचं आहे। ज्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरताय देवघरामध्ये तर ते आणायचं आहे, नवीन विकत आणायचं आहे आणि ते तुम्हाला अंथरायचं आहे आणि त्यावर तुम्हाला देवांची स्थापना ही आपल्या देवघरामध्ये करायची आहे। बरेच जण तेच वस्त्र वापरतात तर ही चूक मात्र करायची नाहीये आणि अशी छान विधिवत अशी आपल्याला देवपूजा दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी करायची आहे। आणि बघा घट हलवल्यानंतर जे घटाचं साहित्य आहे, जी माती आहे किंवा जो उगवलेला घट आहे
तर किंवा जे आपण टोपली वापरतो किंवा पंत्रावळी वापरतो, जे काही तुम्ही वापरलेलं असेल घटासाठी, ते आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. विसर्जित करत असताना देखील आपल्याला घटाला दही, साखर, भात याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि तो घटासोबत आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. आणि जे घटातील पाणी आहे तर ते बघा घरातील रोपांना टाकायचं आहे. तुळशीला मात्र टाकू नका. घरामध्ये थोडंसं पाणी ते घटातून शिंपडा. तसेच घट तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये देखील तो पुरू शकता किंवा असंच ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली देखील ही घट विसर्जित करू शकता. जो विडा असेल ते साहित्य परत तुम्ही पूजेसाठी वापरू शकता. आणि कलशातील सुपारी पाण्यामध्ये विसर्जित करा. जे नाणे आहे ते तुम्ही जे कलशातील नाणे आहे ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर जो नारळ आहे तो फोडून त्याचा प्रसाद करून बरेच जण खातात, तर असं करू नका. कारण 9 दिवस आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप समजून या घटाचं पूजन केलेलं असतं. त्यामुळे जो घटाचा नारळ आहे तर तो त्याचं विसर्जन आपल्याला करायचं आहे विधिवतपणे. आणि त्यामुळे तो नारळ जो आहे तर तो फोडायचा नाही आपल्याला. पण शेवटी तुमची इच्छा आहे. जो मातीचा घट आहे तो पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी वापरू शकता, मात्र तो फोडायचा नाही मातीचा घट. तसेच त्याचबरोबर बघा आपण घटासमोर कुलदेवीची ओटी भरलेली आहे, तर ती ओटी तुम्ही एखाद्या सुवासिनीला बोलावून तिची ओटी भरू शकता किंवा ती घटासमोरील ओटी तुम्ही तुळशीला अर्पण करा, तुळशीची ओटी भरा आणि नंतर ती स्वतः देखील वापरू शकता. फक्त हे साहित्य तुम्ही मासिक पाळीमध्ये वापरू नये हे लक्षात ठेवा. तसेच छोट्या बांगड्या ओटीमधील असतील तर त्या तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता. इतर साहित्य तुम्ही स्वतः वापरू शकता. जोपर्यंत आपले घट हालत नाही तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो. म्हणजेच काय तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जोपर्यंत आपले घट आहे तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला तेवढ ठेवायचा असतो. आता घट हलवल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर तो तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर बघा तो आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा असतो. घट हलवल्यानंतर अखंड दिवा उचलून थोडासा तुम्ही बाजूला ठेवू शकता. जर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही थोडासा तो दिवा आहे तो उचलून बाजूला ठेवू शकता. पण बघा अखंड दिवा आपल्याला स्वतःहून विझवायचा नाही. जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत तसाच ठेवा. आणि त्यानंतर त्यातील जी वात शिल्लक राहिलेली असते किंवा बरेच जण त्यामध्ये लवंगा टाकतात, तर ही शिल्लक राहिलेली वात आहे किंवा जी लवंग आहे या साहित्याचं काय करायचं, अखंड दिव्यामधील वात किंवा त्यामधील जी लवंग आहे ते चुकूनही कचऱ्यामध्ये फेकून देऊ नका. कारण त्या दिव्यामध्ये दैवी तत्व उतरलेलं असतं. त्यामुळे आपल्याला कापूर घेऊन त्या कापराबरोबर हे शिल्लक राहिलेली वात किंवा लवंग आहे ती पेटवायची आहे आणि आपल्याला देवघरासमोरच आपल्याला ती प्रज्वलित करायची आहे. पण ती वात फेकून द्यायची नाही. आणि त्यानंतर ती राहिलेली राख असेल त्याची किंवा ती विभूती राहिलेली असेल तर ती घरातील सगळ्यांनी ती कपाल लावायची आहे किंवा ती पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या झाडाच्या बुंदेमध्ये ओतू शकता. त्या दिव्यामध्ये तेल शिल्लक असेल किंवा तूप शिल्लक असेल तर त्या तेलाचा किंवा तुपाचं काय करायचं तर नित्य दिव्यामध्ये जो दिवा तुम्ही रोज देवघरामध्ये लावताय तर त्या दिव्यामध्ये ते तेल तूप वापरू शकता, काही हरकत नाही. आणि जे तांदूळ आपण दिवेखाली ठेवलेले असतात, अखंड दिवेखाली बघा अष्टदल कमळ काढलेलं असतं, स्वस्तिक काढलेलं असतं किंवा तांदळाची रास केलेली असते, तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. जर ते तेलकट झाले असेल तर तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा. त्यानंतर जो अखंड दिवा असेल तर तो स्वच्छ घासून पुसून आपल्याला तो पुढच्या वर्षीसाठी ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला घट हलवल्यानंतर दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दसऱ्याच्या दिवशी घटावरील जे धान्य असतं ज्याला आपण दहन म्हणतो ते संध्याकाळच्या वेळेला आपण ग्रामदैवताला जाऊन व्हायचं असतं, अर्पण करायचं असतं. म्हणून संपूर्ण घट विजयादशमीपर्यंत घरात तसाच ठेवायचा असतो. आणि विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण या घटाचं वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं असतं. मग त्यासोबत जे निर्मल्य असतं, विविध फुलांच्या किंवा नागवेलींच्या पानांच्या माळा असतील, संपूर्ण जे पूजा साहित्य असतं त्याचं वाहत्या पाण्यात आपल्याला विसर्जन करायचं असतं. बघा नवमी दशमी या दिवशी आपल्याला कुळाचार असेल, कुळधर्म असेल, या दिवशी शक्य झाल्यास एखादी सवाष्ण आपल्या घरी जेवायला सांगावी, तिची ओटी भरून मान सन्मान करावा. तसेच अशा पद्धतीने आपण आपल्या घरी घट विसर्जन करा. तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला दिलेली आहेत. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.